लासलगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। लासलगावसह 16 गावांमध्ये पाणी पुरवठा हा वारंवार विस्कळीत होतोय। या विरोधात लासलगाव बंदची हाकही देण्यात आलेली आहे। या बंदला आता दुकानदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आलेला आहे। त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये मात्र आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर लोकसभा निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे। त्यामुळे लासलगाव बंदला कडकडीत बंद इकडे पाळण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। गेल्या 20 वर्षाची समस्या आहे। मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही 17 कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते 17 कोटी झालेच नाही। कमीत कमी 2 पंप आहेत तिथं, तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे। 16 गाव आहे, त्याच्यातून 4 गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत। आणि त्याची आहे ना SIT चौकशी लावा, त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला। फिल्टर प्लॅन्टला 45 लाख रुपये खर्च झाला आहे, फिल्टर पाणी येत नाही, त्याची SIT चौकशी लावा। आणि शिवाय भारती पवार असो, छगन भुजबळ असो, आमदारकी असो, खासदारकी असो, याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार।